आता हेच नाही, आमच्या गावात तर डुकर पण नाण्यात लोळत नाही, पण तेवढे माणसं लोळा लागले. मला वाटलं पृथ्वीवर झाडं, प्राणी आणि मनुष्य राहतात, पण आज मला माहित झालं की आमच्या गावात अचानक एलियन आले. आणि एलियनची प्रजाती एवढी होती की कोणाला मोजताच येत नव्हती. लाल, पिवळा, हिरवा, निळा एवढ्या कलरचे एलियन आमच्या गावात पदारले होते की मला समजत नव्हतं. आणि तेवढ्याच टाइमात सगळ्या एलियनची नजर अचानक माझ्यावर आली. मला वाटतं त्यांना माझ्या थोबाड चांगलं दिसलं नाही, म्हणून त्यांनी बी त्यांची कलाकारी माझ्या थोबाडावर करून टाकली. पहिले हा एलियन पिवळा आणि हिरवा होता, पण अचानक त्याचा पूर्ण काळा डंबर करून टाकला. इथं फक्त सगळे चोरावर मोर बसले होते. लावायला जाय पहिला आणि लावून जाईल दुसरा. आता एवढी कलाकारी केली, मला वाटलं सगळं संपलं, पण नाही. अचानक या मनुष्याने येऊन माझे पूर्ण दाते घासून दिले. आता कलर लावणारे ठीक आहे, पण दाते घासणं हे कुठून आणलं बाबा? एवढा कलर लावून त्याला शांती भेटली नाही, मग शांताबाईला बोलावून त्यानं माझ्या थोबाडाचा पिवळा, निळा, हिरवा कलर बघून टाकला. आता या थोबाडावर पाहून एलियन बी भिवून जाईल. आणि हा मनुष्य आहे आमच्या गावातला डपड, कोणी आलं तरी वाजून जाते. आणि तुम्हा सर्वांना शिमग्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आता वेळ होती एलियन बघायची, पण तोंडावर काळा, निळा, पिवळा, हिरवा कलर येऊन सगळा काळाच बनला. इथे गोरे माणसं काळे दिसत होते आणि काळे डांबर दिसत होते. कोणी कोणाच्या अंगावर पाणी फेकत होतं, तर कोणी कोणाच्या अंगावर रंग फेकत होतं. आणि मला वाटत जाय मी कोणाला तरी चप्पल फेकून मारा, पण सगळ्या जणांनी मला चप्पल फेकून मारली. तर आता यांना पाहून मला एकच वाटते, रंगात रंगुनी रंग माझा वेगळा होता, गोरा झाला काळा. आम्ही चिल्लर पार्टी घेऊन सगळे निघलो होतो तळ्यावर. हे लहान लहान लेकरं लय भारी ऐकवळ येतं, काय करते तर कधी करते तर कसं करतील, तर भेटून नंतरच्या पार्ट मध्ये बाय.